हॅलो स्टुडंट, आज आपण बघणार आहोत कायनेमॅटिक्स ऑफ सर्क्युलर मोशन. लास्ट व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं इंट्रोडक्शन, रोटेशनल डायनॅमिक्स आणि तिथं काही मेकॅनिक्सच्या ब्रँच ज्या आहेत तर त्या ब्रँच आपण डिफाईन केल्या होत्या. तर मेकॅनिक्सच्या ज्या ब्रँच आहेत त्याच्यामध्ये आपण म्हटलं होतं स्टॅटिक्स, कायनेटिक्स. ओके, कायनेटिक्सच्या ज्या सब ब्रँच आहेत त्याच्यामध्ये होती कायनेमॅटिक्स आणि डायनॅमिक्स. ओके, आपला जो नेक्स्ट पॉइंट आहे तो आहे कायनेमॅटिक्स ऑफ सर्क्युलर मोशन. ओके, सो कायनेमॅटिक्स ऑफ सर्क्युलर मोशन. तर अकॉर्डिंग टू डेफिनेशन ऑफ कायनेमॅटिक्सला कसं डिफाईन केलं होतं की कायनेमॅटिक्स डिस्क्राईब द मोशन विदाउट इट्स कॉज. ओके, म्हणजे मोशन का होते, कशामुळे होते हे स्टडी न करता मोशनचा स्टडी करणारी जी ब्रँच आहे त्याला आपण म्हटलं होतं कायनेमॅटिक्स. ओके, आणि मग कायनेमॅटिक्समध्ये कोणकोणत्या क्वांटिटी स्टडी केल्या जातात. तर समजा एखादी ट्रान्सलेशनल मोशन असेल, काय ट्रान्सलेशनल मोशन, फॉर ट्रान्सलेशनल मोशन कायनेमॅटिक्स काय स्टडी करेल ट्रान्सलेशन मोशनमध्ये. ट्रान्सलेशनल मोशन म्हणजेच लिनियर मोशन. तर लिनियर मोशन परफॉर्म करत असताना ऑब्जेक्ट जो आहे, पार्टिकल जो आहे तो काहीतरी डिस्टन्स कव्हर करतो, त्याला काहीतरी वेळ लागतो, म्हणजे डिस्प्लेसमेंट असते, त्यानंतर वेलॉसिटी, त्यानंतर ॲक्सेलरेशन. तर ह्या ज्या सगळ्या क्वांटिटी आहेत ह्या कशा आहेत, लिनियर क्वांटिटी आहेत. म्हणजे ट्रान्सलेशनल मोशन असेल तर आपण लिनियर क्वांटिटी ज्या आहेत त्या कन्सिडर करणार, म्हणजे लिनियर डिस्प्लेसमेंट, लिनियर वेलॉसिटी, लिनियर ॲक्सेलरेशन. ओके, तर कायनेमॅटिक्स ट्रान्सलेशन मोशनसाठी काय काय स्टडी करते, तर डिस्टन्स. ओके, डिस्टन्स. त्यानंतर आता लिनियर आहे तर ही लिनियर डिस्प्लेसमेंट असेल, लिनियर डिस्प्लेसमेंट याला डिनोट करणार आपण एस बारनं, व्हेक्टर क्वांटिटी आहे. त्यानंतर लिनियर वेलॉसिटी याला आपण डिनोट करत असतो व्ही बारनं. आणि लिनियर ॲक्सेलरेशन. ओके, लिनियर ॲक्सेलरेशन डिनोट करणार ई बार. ह्या व्हेक्टर क्वांटिटी आहे. ओके, आता आपल्याला पाहायचं आहे कायनेमॅटिक्स ऑफ सर्क्युलर मोशन. आता सर्क्युलर मोशनसाठी कायनेमॅटिक्स कॉजचा विचार करणार का, की सर्क्युलर मोशन कशामुळे होते याचा विचार न करता सर्क्युलर मोशनमधल्या ज्या क्वांटिटी आहेत. तर आता सर्क्युलर मोशनमधल्या क्वांटिटी कोणत्या, तर त्या ज्या क्वांटिटी आहेत त्या अँग्युलर क्वांटिटी असतील. म्हणजे एखादा पार्टिकल सर्क्युलर मोशन जर परफॉर्म करत असेल तर पार्टिकलला काय असेल, अँग्युलर डिस्प्लेसमेंट असेल, अँग्युलर वेलॉसिटी असेल आणि अँग्युलर ॲक्सेलरेशन असेल. तर फॉर सर्क्युलर मोशन, ओके, सो फॉर सर्क्युलर or translational motion or rotational motion. ओके, or rotational motion. मग आता इथं कायनेमॅटिक्स काय काय स्टडी करेल, तर कायनेमॅटिक्स स्टडी करेल अँग्युलर डिस्प्लेसमेंट, अँग्युलर डिस्प्लेसमेंट थीटा बार और डेल थीटा बारनं आपण डिनोट करत असतो. नेक्स्ट अँग्युलर वेलॉसिटी. अँग्युलर वेलॉसिटी डिनोट करायची ओमेगा बार. ओके, नेक्स्ट अँग्युलर ॲक्सेलरेशन. आणि अँग्युलर ॲक्सेलरेशनला डिनोट करायचं अल्फा बार. ओके, त्याच्यावरून तुम्हाला हे समजलं असेल की ट्रान्सलेशन मोशन असेल तर कायनेमॅटिक्स काय काय स्टडी करेल, डिस्टन्स, लिनियर डिस्प्लेसमेंट, लिनियर वेलॉसिटी, लिनियर ॲक्सेलरेशन. सर्क्युलर किंवा रोटेशनल मोशन असेल तर कायनेमॅटिक्स काय काय स्टडी करेल, अँग्युलर डिस्प्लेसमेंट, अँग्युलर वेलॉसिटी, अँग्युलर ॲक्सेलरेशन. आता ह्या ज्या अँग्युलर क्वांटिटी आहेत सर्क्युलर और ट्रान्सलेशन मोशनसाठी, दे आर ॲनालॉगस टू दिस लिनियर क्वांटिटी. म्हणजे ह्या क्वांटिटी सारख्या. आता सारख्या कशा, तर लिनियर डिस्प्लेसमेंट आपण काय डिनोट करतो किंवा काय डिफाईन करतो की चेंज इन अ पोझिशन विथ रिस्पेक्ट टू ओरिजिन. म्हणजे एखादा पार्टिकल ट्रान्सलेशन मोशन परफॉर्म करत आहे लाईक दिस,
आणि हा आहे ओरिजिन. आता ओरिजिन पासून तो समजा पी या पोझिशनवरती समजा तो मूव्ह झाला, तर ओरिजिन पासूनचं हे जे त्यांना कव्हर केलेले डिस्टन्स आहे म्हणजे विथ द डायरेक्शन, त्याला आपण म्हणतो लिनियर डिस्प्लेसमेंट. इकडे अँग्युलर डिस्प्लेसमेंट काय असतं, तो रेडियस वेक्टरनं सेंटरसोबत डिस्क्राईब किंवा ट्रेस केलेला अँगल असतो. ओके, म्हणजे तो जेव्हा एखादा पार्टिकल जेव्हा सर्क्युलर मोशन परफॉर्म करतो लाईक दिस. ओके, आता पार्टिकलनं त्याची पोझिशन समजा पी या पोझिशनपासून पार्टिकलला त्याची मोशन स्टार्ट केली आणि तो क्यू या पोझिशनवरती गेला, तर त्यावेळेस हा जो व्हेक्टर आहे, तर या व्हेक्टरनं सेंटरसोबत केलेला अँगल, म्हणजे आता जसा जसा पार्टिकल मूव्ह होईल तसा तसा हा व्हेक्टर जो आहे तो सुद्धा मूव्ह होतो. मग तेव्हा सेंटरसोबत केलेला हा अँगल जो आहे याला आपण म्हणू अँग्युलर डिस्प्लेसमेंट. म्हणजे आता अँग्युलर डिस्प्लेसमेंट जर व्हेरी स्मॉल असेल, म्हणजे विदिन शॉर्ट इंटरवल ऑफ टाइम पार्टिकल पी टू क्यू मूव्ह होत असेल, तर सेंटरसोबत झालेला हा अँगल सुद्धा व्हेरी स्मॉल असेल. आता तेव्हा ही क्वांटिटी जी आहे ती वेक्टर क्वांटिटी असेल. ओके, तर त्याला आपण म्हणू अँग्युलर डिस्प्लेसमेंट. ओके, तर इकडे लिनियर व्हेलॉसिटी आपण कशी डिफाईन करतो, रेट ऑफ चेंज ऑफ लिनियर डिस्प्लेसमेंट. तर याला आपण मॅथमॅटिकली डिनोट करणार ds बार बाय dt. तसं अँग्युलर व्हेलॉसिटी कशी डिफाईन करणार, जसं इथं लिनियर व्हेलॉसिटी कशी डिफाईन केली, रेट ऑफ चेंज ऑफ लिनियर डिस्प्लेसमेंट. तसं अँग्युलर व्हेलॉसिटी रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट. म्हणजे याला आपण डिनोट करणार d थीटा बार बाय dt. ओके, लिनियर ॲक्सेलरेशन कसं डिफाईन करतो, रेट ऑफ चेंज ऑफ लिनियर व्हेलॉसिटी, रेट ऑफ चेंज ऑफ लिनियर व्हेलॉसिटी. सो दॅट इज द dv बार बाय dt. तसं अँग्युलर ॲक्सेलरेशन, तर रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर व्हेलॉसिटी. सो रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर व्हेलॉसिटी. ओके, आणि म्हणून काय म्हटलं आहे की ह्या ज्या अँग्युलर क्वांटिटी आहे सर्क्युलर किंवा रोटेशनल मोशनमधल्या, दे आर ॲनालॉगस टू द लिनियर क्वांटिटी इन अ ट्रान्सलेशनल मोशन. ओके, तर कायनॅमॅटिक्स ऑफ सर्क्युलर मोशनमध्ये आपल्याला ह्या क्वांटिटी ज्या काय करायच्या आता आपल्याला स्टडी करायच्या आहे. ओके, तर याच्यावरून तुम्हाला ॲनॉलॉजी जी आहे म्हणजे जे सारखेपणा जो आहे हा तुमच्या लक्षात आला असेल. ओके, तर याच्यानंतर आपल्याला जेव्हा आपण कायनॅमॅटिक्स ऑफ सर्क्युलर मोशन स्टडी करू, तर त्याच्यामध्ये एक जी नवीन क्वांटिटी आहे ज्याला आपण पोझिशन वेक्टर किंवा रेडियस वेक्टर आपण म्हणत असतो, तर तो सुद्धा आपल्याला थोडक्यात आपण त्याची माहिती सुद्धा घेऊ. ओके, तर व्हॉट इज मीन बाय पोझिशन वेक्टर ऑर रेडियस वेक्टर. ओके, तर कायनॅमॅटिक्स ऑफ सर्क्युलर मोशनमध्ये फर्स्ट जी क्वांटिटी आपल्याला समजणं महत्त्वाचं आहे ती आहे रेडियस वेक्टर किंवा पोझिशन वेक्टर. ओके, तर आता आपलं कन्सिडरेशन काय असेल की पार्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करत आहे along the circumference of circle in a anti-clockwise direction. Okay, with center O आणि ज्याची रेडियस जी आहे ती रेडियस असेल R. तर पार्टिकल समजा P या पोझिशनवरती आहे, म्हणजे सर्कम्फरन्सवरती पार्टिकलची पोझिशन आहे P. आता सर्कम्फरन्सवरती त्याची पोझिशन डिनोट करण्यासाठी आपल्याला सेंटरपासून एक वेक्टर ड्रॉन करावं लागेल. ओके, आणि मग त्या व्हेक्टरला आपण काय म्हणू पोझिशन वेक्टर, कारण तो पार्टिकलची पोझिशन डिनोट करत आहे अलॉंग द सर्कम्फरन्स. म्हणजे आता हा जो व्हेक्टर आहे हा OP बार, तर या OP बारलाच म्हणायचं पोझिशन वेक्टर किंवा रेडियस वेक्टर. ओके, मग आता पोझिशन वेक्टर कसं आपण डिफाईन करणार की व्हेक्टर ड्रॉन फ्रॉम सेंटर ऑफ द सर्कल टू द पोझिशन ऑफ पार्टिकल. हा अलॉंग रेडियस आहे, या OP ही सर्कलची काय झाली रेडियस, आणि म्हणून हा वेक्टर अलॉंग रेडियस आहे म्हणून याला म्हणायचं रेडियस वेक्टर. ओके, तर हा वेक्टर आहे म्हणजे याला आपण असं डिनोट करू शकतो दॅट इज द R बार. म्हणजे रेडियस वेक्टर हा OP बार इक्वल्स टू R बार आपण असं डिनोट करू शकतो. ओके, सो रेडियस वेक्टर या पोझिशन वेक्टर तुमच्या लक्षात आलं असेल की वेक्टर ड्रॉन फ्रॉम सेंटर ऑफ द सर्कल टू द पोझिशन ऑफ पार्टिकल. आता पार्टिकल जशी त्याची पोझिशन चेंज करणार तसं तसं हा रेडियस वेक्टर जो आहे त्या रेडियस वेक्टरची डायरेक्शन सुद्धा चेंज करणार, आणि ती डायरेक्शन ऑलवेज असेल अवे फ्रॉम द सेंटर. म्हणजे आता पार्टिकल P टू Q मूव्ह झाला तर रेडियस वेक्टर असेल P टू Q, रेडियस वेक्टर असेल P टू Q. ओके,
तर लक्षात आलं, रेडियस वेक्टर ऑर पोझिशन वेक्टर. ओके, मग आता वेक्टर क्वांटिटी आहे तर याला डायरेक्शन आहे आणि डायरेक्शन कशी आहे, अवे फ्रॉम द सेंटर. इट्स डायरेक्शन इज अवे फ्रॉम द सेंटर. ओके, आणि त्याची मॅग्निट्यूड किती, तर मॅग्निट्यूड असेल इक्वल्स टू रेडियस ऑफ सर्कल, इक्वल्स टू रेडियस ऑफ सर्कल. रेडियस आहे, डिस्टन्स आहे, कशामध्ये मेजर करणार, मीटरमध्ये. कशामध्ये मेजर करणार, मीटरमध्ये. आता इथं आपण एकच क्वांटिटी मेजर करत आहोत, दॅट इज अ डिस्टन्स म्हणजेच लेंथ, म्हणजे डायमेन्शन जी आहे ती डायमेन्शन काय असेल तर एल रेस टू 1. इथं मास आणि काय माहिती आहे नाही. ओके, तर पोझिशन वेक्टर किंवा रेडियस वेक्टरसाठी आपण डेफिनेशन लिहिणार, की वेक्टर ड्रॉन फ्रॉम, दॅट इज अ वेक्टर ड्रॉन फ्रॉम center of circle, center of circle to the position of particle is called position vector, is called position vector or रेडियस वेक्टर. हा अलॉंग रेडियस आहे आणि म्हणून त्याला आपण म्हणणार रेडियस वेक्टर. हे तुमच्या लक्षात असेल. ओके, सो इट्स डायरेक्शन इज अवे फ्रॉम सेंटर. नेक्स्ट, magnitude, its magnitude equal to radius of circle measured in meter. Okay, SI unit is meter आणि डायमेन्शन काय असेल, dimension is that is a m raised to 0. Okay, so m raised to 1, m raised to 0, t raised to 0. ओके, तर ह्या झाल्या याच्या काही कॅरेक्टरिस्टिक्स. ओके, हे तुमच्या नक्कीच लक्षात आलं असेल. आता जी नेक्स्ट जी क्वांटिटी आहे ती आहे अँग्युलर डिस्प्लेसमेंट. तर अँग्युलर डिस्प्लेसमेंट पाहू आपण. सर्क्युलर मोशनमध्ये अँग्युलर डिस्प्लेसमेंट कशाला म्हणायचं, सो ओके स्टुडंट, तर अँग्युलर डिस्प्लेसमेंट म्हणजे काय. आता परत आपल्याला माहीत आहे कन्सिडरेशन आपलं काय, की पार्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करत आहे अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ सर्कल इन अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन विथ सेंटर ओ अँड रेडियस असेल त्याची आर. ओके, आता जशी जशी पार्टिकलची पोझिशन चेंज होणार तसं तसा रेडियस वेक्टर जो आहे तर ह्या रेडियस वेक्टरची पोझिशन सुद्धा चेंज होणार. म्हणजे आता पार्टिकल P टू Q जर मूव्ह झाला तर हा रेडियस वेक्टर सुद्धा OP बार टू OQ बार मूव्ह होईल. मग त्यावेळेस काय होईल की या सेंटरसोबत काहीतरी अँगल जो आहे तो क्रिएट होईल. आता विदिन शॉर्ट इंटरवल ऑफ टाईम, म्हणजे एखादा पार्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असतो तेव्हा त्याची पोझिशन जी आहे ती शॉर्ट इंटरवल ऑफ टाईममध्ये चेंज होते. म्हणजे आता फॅनच्या ब्लेडचे जे टोकं आहेत, म्हणजे फॅन जेव्हा फिरत असतो त्या ब्लेडचं टोक समजा तो एका पोझिशनपासून दुसऱ्या पोझिशनपर्यंत जाण्यासाठी त्याला किती वेळ लागेल, हे इट्स अ व्हेरी स्मॉल, दॅट इज मायक्रो सेकंड असेल. आणि तेवढ्या कमी टाईम इंटरवलमध्ये त्याची पोझिशन चेंज होणार, बरोबर आहे. आणि त्यावेळेस मग सेंटरसोबत होणारा जो अँगल आहे तो अँगलसुद्धा काय असेल, व्हेरी स्मॉल असेल. ओके, म्हणजे शॉर्ट इंटरवल ऑफ टाईम जो आहे तो आपण कन्सिडर करणार डेल टी. ओके, सो डेल टी इज अ शॉर्ट इंटरवल ऑफ टाईम. विदिन दिस शॉर्ट इंटरवल ऑफ टाईम द पार्टिकल मूव फ्रॉम P to Q. So that time the radius vector describes some angle with the center of circle. So that angle will be very small. आणि तो जो अँगल आहे त्याला आपण डिनोट करणार डेल थीटा. ओके, हा जो सेंटर सोबत झालेला किंवा केलेला जो अँगल आहे रेडियस वेक्टर ना,
तर त्याला म्हणायचं अँग्युलर डिस्प्लेसमेंट. त्याला काय म्हणायचं? अँग्युलर डिस्प्लेसमेंट. ओके. सो the angle described or traced by radius vector with the center of circle is called angular displacement. Okay. So the angle described or traced by radius vector with the center of circle is called angular displacement. ओके. आता अँग्युलर डिस्प्लेसमेंट कशी फाइंड आउट करायची? त्यासाठी काय फॉर्म्युला आहे की जसं आपण 10व्या वर्गामध्ये सुद्धा बघितलं होतं जिओमेट्रीमध्ये. ओके. की सेंटर सोबत झालेला अँगल म्हणजेच काय की लेंथ ऑफ आर्क. आता पी क्यू हा जो आहे तो होईल आर्क है ना. आता खूप कमी वेळामध्ये पार्टिकल त्याची पोझिशन चेंज करायचा म्हणजे हा आर्क सुद्धा व्हेरी स्मॉल असेल. तर हा आर्क आपण डिनोट करू डेल एस. आर्क कशाने डिनोट करायचा? डेल एस. ओके. यस आपण जनरली डिस्टन्ससाठी कन्सिडर करतो डिनोशन. तर कमी वेळामध्ये हा जो आर्क असेल तर त्या आर्कची लेंथ असेल डेल एस. ओके. अँग्युलर डिस्प्लेसमेंट काय की आर्क लेंथ अपॉन रेडियस. म्हणजे अँग्युलर डिस्प्लेसमेंटचा फॉर्म्युला काय होईल? अँग्युलर डिस्प्लेसमेंट इक्वल्स टू आर्क लेंथ अपॉन रेडियस. ओके. आता याला आपण लिहिणार डेल थीटा इक्वल्स टू डेल एस अपॉन आर. आता काय होते की खूप कमी वेळामध्ये हा अँगल क्रिएट होतो. म्हणजे आता ही याला आपण म्हणणार अँग्युलर डिस्प्लेसमेंट. डेल थीटा काय असेल? अँग्युलर डिस्प्लेसमेंट. तर याची डायरेक्शन जी आहे ती डायरेक्शन आपल्याला डिनोट करता किंवा फाइंड आउट करता येते बाय राईट हँड रूल और राईट हँडेड स्क्रू. आणि म्हणून हा जो व्हेरी स्मॉल अँगल आहे म्हणजे जे स्मॉल अँग्युलर डिस्प्लेसमेंट असते त्याला एक वर्ड आहे इन्फायनाइटसिमल. इन्फायनाइटसिमल म्हणजे व्हेरी स्मॉल. तर अँग्युलर डिस्प्लेसमेंट व्हेरी स्मॉल असेल, इन्फायनाइटसिमल अँग्युलर डिस्प्लेसमेंट असेल तर अशा वेळेस ती व्हेक्टर क्वांटिटी असते. म्हणजे ही असेल व्हेक्टर क्वांटिटी डेल थीटा बार इक्वल्स टू डेल एस अपॉन आर. ओके. आता फायनाइट अँग्युलर वेलॉसिटी जर असेल डिस्प्लेसमेंट जर असेल ओके फायनाइट म्हणजे ज्याची व्हॅल्यू आपल्याला माहीत आहे. म्हणजे आता पार्टिकल P2 समजा एस मूव्ह झाला तर हे आपल्याला माहीत आहे. हा असेल 90. थीटा काय 90. मग त्यावेळेस थीटाला आपण काय म्हणणार? इज अ फायनाइट अँग्युलर डिस्प्लेसमेंट. आणि फायनाइट अँग्युलर डिस्प्लेसमेंट कशी डिनोट करणार? थीटा इक्वल्स टू एस अपॉन आर. थीटा इक्वल्स टू एस अपॉन आर. तर याला आपल्याला अँग्युलर डिस्प्लेसमेंटला असंही कन्सिडर करता येते. पण बुक्समधलं जे डिनोशन आहे तर थीटा बार दिस इज ऑल्सो द व्हेक्टर क्वांटिटी. ओके. पण फायनाइट अँग्युलर डिस्प्लेसमेंट असेल तर हा ट्रू व्हेक्टर नसतो आणि म्हणून ही स्केलर क्वांटिटी असते फायनाइट. आणि इन्फायनाइटसिमल अँग्युलर डिस्प्लेसमेंट असेल तर ही असेल व्हेक्टर क्वांटिटी. ओके. आता ही व्हेक्टर क्वांटिटी आहे तर याची डायरेक्शन कशी डिनोट करणार? बाय युझिंग द राईट हँड रूल. याला राईट हँड थंब रूल सुद्धा म्हणतात किंवा राईट हँडेड स्क्रू रूल. ओके. तर ते सुद्धा आपण पाहू याची डायरेक्शन जी आहे ती कशी डिनोट करायची. आता पार्टिकल हे तुमच्या लक्षात आलं असेल. ओके. आता पार्टिकल जर तर सर्क्युलर मोशन जर परफॉर्म करत असेल ओके तर प्लेन ऑफ सर्कल जर आपण कन्सिडर केला तर तो प्लेन बाय टू लाईक दिस. ओके. अशा पद्धतीचा प्लेन असेल आणि या प्लेनमध्ये पार्टिकल काय करेल? सर्क्युलर मोशन परफॉर्म करत इन अँटी क्लॉकवाइज डायरेक्शन. ओके. अकॉर्डिंग टू राईट हँड रूल काय की कर्ल द फिंगर अबाउट दिस ॲक्सिस ऑफ रोटेशन. म्हणजे आता ही आहे ॲक्सिस ऑफ रोटेशन जी सेंटरमधून काय होत आहे? पास होत आहे. ओके. तर या ॲक्सिस ऑफ रोटेशन भोवती हे फिंगर काय केले आपण? कर्ल केले जे डिनोट द सेन्स ऑफ रोटेशन ऑफ पार्टिकल. म्हणजे पार्टिकल कोणत्या डायरेक्शनला रोटेट होत तर डायरेक्शन आहे अँटी क्लॉकवाइज. देन आउटस्ट्रेच थंब डिनोट द डायरेक्शन ऑफ दिस अँग्युलर डिस्प्लेसमेंट. म्हणजे काय की पार्टिकल जर अँटी क्लॉकवाइज सेन्स ऑफ रोटेशनला जर मोशन परफॉर्म करत असेल ओके तर हा जो आउटस्ट्रेच थंब आहे जो कसा आहे? व्हर्टिकल अपवर्ड परपेंडिक्युलर टू द प्लेन. म्हणजे आता असं जर सर्कल असेल लाईक दिस ॲक्सिस ऑफ रोटेशन लाईक दिस
म्हणजे अँग्युलर डिस्प्लेसमेंट जी असेल ती असेल व्हर्टिकल अपवर्ड आणि परपेंडिक्युलर टू द प्लेन. मग त्यावेळेस अँग्युलर डिस्प्लेसमेंट असेल व्हर्टिकल अपवर्ड. ओके. आता याच्या उलट समजा पार्टिकल क्लॉकवाईज डायरेक्शनला सर्क्युलर मोशन परफॉर्म करतात. ओके. तर त्यावेळेस काय करणार आपण, लाईक दिस. म्हणजे आता अँग्युलर डिस्प्लेसमेंट हा आउटस्टेज थंब कशाची डायरेक्शन डिनोट करतो तर अँग्युलर डिस्प्लेसमेंट. मग त्यावेळेस अँग्युलर डिस्प्लेसमेंट असेल व्हर्टिकल डाऊनवर्ड आणि परपेंडिक्युलर टू द प्लेन हे असेल और क्लॉकवाईज डायरेक्शन. तुमच्या लक्षात आलं. ओके. सो इट इज अ वेक्टर क्वांटिटी. इट्स डायरेक्शन इज गिवन बाय राईट हँड रूल और राईट हँडेड स्क्रू. राईट हँडेड स्क्रू रूल काय, एखादा स्क्रू जो आहे तो आपण समजा राईट हँड कडून जर रोटेट करत असेल, ओके, या साईडला अशा पद्धतीने, आणि मग त्याची जी टीप आहे ती समजा टीप जी आहे ती हळूहळू अशी वरती जाईल, तर ज्या डायरेक्शनला ती टीप, म्हणजे आता मी हा स्क्रू कन्सिडर करा आणि या स्क्रूला मी राईट हँडच्या डायरेक्शनला रोटेट करता, मग त्यावेळेस ही टीप का होईल, तशी वरच्या डायरेक्शनला काय होणार, ती ॲडव्हान्स होणार. मग टीप ज्या डायरेक्शनला ॲडव्हान्स होते तर ती डायरेक्शन म्हणजे अँग्युलर डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन. ओके. सो इट्स डायरेक्शन इज गिवन बाय राईट हँड. फॉर anti-clockwise direction, angular displacement is the vertical upward, or clockwise direction, angular displacement is the vertical downwards. Okay. याची मॅग्निट्यूड आपल्याला याच्यावरून काय करता येईल, फाइंड आउट करता येईल. ओके. आता हा अँगल आहे तर कशामध्ये मेजर करणार, तर हा अँगल असल्यामुळे मेजर करणार आपण रॅडियन मध्ये. कशामध्ये, रॅडियन. सो रॅडियन इज द युनिट ऑफ द अँग्युलर डिस्प्लेसमेंट. ची डायमेन्शन कशी मेजर करणार, समजा स्मॉल इंटरवल ऑफ टाइम मध्ये पार्टिकलनं त्याची मोशन परफॉर्म केली, जसं आपण अगोदर म्हटलं. ओके. पार्टिकल मूव्ह झाला पी टू क्यू आणि हा आर असेल डेल एस आणि हा ही अँग्युलर डिस्प्लेसमेंट असेल व्हेरी स्मॉल. मग शॉर्ट इंटरवल ऑफ टाइम मध्ये हा जो आर्क आहे तो कन्सिडर करतात लिनियर डिस्टन्स. काय कन्सिडर करतात, लिनियर डिस्टन्स. डिस्टन्स आहे कशामध्ये मेजर करणार, मीटरमध्ये. रेडियस कशामध्ये मेजर करणार, मीटरमध्ये. मीटर का होईल, कॅन्सल. म्हणजे आता डायमेन्शनसाठी आपण ज्या फंडामेंटल क्वांटिटी आहेत कोणत्या मेजर करायच्या, मास नाही, लेंथ नाही, टाइम नाही. म्हणजे इट इज द रेशिओ ऑफ टू सिमिलर क्वांटिटी, मीटर. आणि म्हणून अँग्युलर डिस्प्लेसमेंट जी आहे ती डायमेन्शनलेस क्वांटिटी आहे, बिकॉज इट इज द रेशिओ ऑफ टू सिमिलर क्वांटिटी. इट इज द रेशिओ ऑफ टू सिमिलर क्वांटिटी. ओके. तुमच्या हे लक्षात आलं असेल स्टुडंट. ओके. त्याची कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये आपण लिहिणार. ओके. कॅरेक्टरिस्टिक्स जे आपल्याला लक्षात ठेवावं लागतील. ओके. सो इट इज अ व्हेक्टर क्वांटिटी. इट इज अ व्हेक्टर क्वांटिटी. Its direction is given by right hand rule or right-handed screw rule. Right-handed screw rule. Okay. Second, it is measured in, okay, its direction is given by right hand. आपण दोन्ही सेन्स ऑफ रोटेशन साठी फॉर anti-clockwise sense of rotation, it is vertical upward perpendicular to the plane of circle, perpendicular to the plane of circle, perpendicular to the plane of circle. Okay, लक्षात आलं. Like this, एक छोटी सी डायग्राम anti-clockwise. This gives the direction of angular displacement del theta bar. Okay. For clockwise sense of rotation, for clockwise
sense of rotation, it is vertical downward and perpendicular to the plane of circle. Perpendicular to the plane of circle. So like this, del theta bar, anti-clockwise direction. Okay. Next, it's measured in radian. It measured in radian. Radian असेल angular displacement चं unit आणि it is a dimensionless quantity. So it is dimensionless quantities. The reason that it is the ratio of two similar quantity. Okay. तर याच्या व्यतिरिक्त angular displacement जी आहे ती 1 radian आहे असं केव्हा म्हणायचं. ओके, तर हे कॅरेक्टरिस्टिक लक्षात आले असतील. वेक्टर क्वांटिटी आहे, डायरेक्शन गिवन बाय राइट हँड रूल और राइट हँडेड स्क्रू रूल. फॉर एंटी क्लॉकवाइज सेंस ऑफ रोटेशन इट इज अ वर्टिकल अपवर्ड परपेंडिकुलर टू द प्लेन ऑफ सर्कल. फॉर क्लॉकवाइज सेंस ऑफ रोटेशन it is vertical downward. It's खालच्या दिशेने. It's a unit time radian आणि ही डायमेन्शनलेस क्वांटिटी आहे. ओके, तर याच्या व्यतिरिक्त अँग्युलर डिस्प्लेसमेंट जी आहे ती 1 radian आहे असं केव्हा आपण म्हणतो. ओके, तर when the angle described by an arc of length equals to radius, म्हणजे आर्कची जी लेंथ आहे ती जर रेडियसच्या बरोबर असेल, आर्कची लेंथ काय असेल रेडियसच्या बरोबर, तेव्हा ती जी अँग्युलर डिस्प्लेसमेंट आहे ती 1 radian आहे असं आपण कन्सिडर करतो. म्हणजे आता हा आर्क जो आहे PQ. ओके, तर या आर्कची लेंथ ही रेडियसच्या बरोबर असेल तर त्यावेळेस ती अँग्युलर डिस्प्लेसमेंट असते 1 radian. ओके, सो 1 radian is a angular displacement is said to be the angular displacement is said to be 1 radian if the angle described by an arc of length equal to radius of circle. म्हणजे del theta equals to del s upon r. तर या आर्कची लेंथ इक्वल्स टू रेडियस असेल तर तेव्हा ही अँग्युलर डिस्प्लेसमेंट काढून 1 radian आपण अशा सिम्बॉलने काय करायचं असतो डिनोट करायचं असतो. ओके, आता एक कंप्लीट रिव्हॉल्युशन जर समजा पार्टिकलनं पूर्ण केलं, एक कंप्लीट रिव्हॉल्युशन. ओके, तर त्यावेळेस सेंटर सोबत होणारा अँगल आपल्याला माहित आहे किती असतो 360 डिग्री, म्हणजेच त्याला आपण लिहू असतो 2 pi radian. ओके, सो फॉर कंप्लीट रिव्हॉल्युशन total angular displacement for complete revolution total angular displacement theta का होईल equals to 2 pi radian equals to 360 degree. ओके, आता हे झालंय एका रिव्हॉल्युशन साठी. आता 2 रिव्हॉल्युशन जर झाले तर थीटा होईल 4 pi radian, म्हणजे याला आपण लिहिणार 2 into 2 pi radian. 3 रिव्हॉल्युशन झाले तर 42. ओके, 3 रिव्हॉल्युशन साठी का होईल 6 pi radian, म्हणजे याला लिहिणार आपण 3 into 2 pi radian. तर असे n रिव्हॉल्युशन झाले. फॉर n रिव्हॉल्युशन थीटा इक्वल्स टू का होईल, तर जसं आता इथं इंटिग्रल मल्टिपल प्रेझेंट आहेत 1 2 3, तर n रिव्हॉल्युशन साठी का होईल n into 2 pi radian. ओके, तर ह्या एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन साठी तुम्हाला अँग्युलर डिस्प्लेसमेंटच्या ही जी इन्फॉर्मेशन आहे ती तुम्हाला लक्षात
ठरवावं लागेल. ओके, तर याच्यानंतरची जी नेक्स्ट क्वांटिटी आहे अँग्युलर डिस्प्लेसमेंट तुम्हाला समजलं असेल आय होप. त्याच्यानंतरची जी क्वांटिटी आहे ती आहे अँग्युलर वेलॉसिटी. ओके, सो लेट्स सी सो व्हॉट इज मीन बाय अँग्युलर वेलॉसिटी. सो ओके स्टुडंट, आता आपण काय म्हटलं की सर्क्युलर मोशनमधल्या ह्या ज्या अँग्युलर क्वांटिटी आहे दे आर अनलॉगस टू द क्वांटिटी इन अ ट्रान्सलेशन मोशन. ओके, तर अँग्युलर वेलॉसिटी कशी डिफाईन करणार, जसं आपण लिनियर वेलॉसिटी डिफाईन करतो की रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाईम ट्रान्सलेशन मोशनमध्ये. तर तसा अँग्युलर वेलॉसिटी काय असेल, रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाईम. ओके, ही एक डेफिनेशन झाली. किंवा टाईम रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट अशी सुद्धा आपल्याला अँग्युलर वेलॉसिटी काय करता येते, डिफाईन करता येते. ओके, म्हणजे आता पार्टिकल जेव्हा ए टू बी मूव्ह होतो, ओके, त्यावेळेस जसं तो अँग्युलर डिस्प्लेसमेंट कवर करतो म्हणजेच क्रिएट करतो, डिस्क्राईब करतो, तसं जेव्हा तो मूव्ह होतो तेव्हा त्याला काहीतरी टाईम लागते आणि ही अँग्युलर डिस्प्लेसमेंटसुद्धा काय होते त्या टाईम रेटनुसार चेंज होते. आणि मग त्यावेळेस जो रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट असतो विथ रिस्पेक्ट टू टाईम, तर त्याला आपण काय म्हणणार, अँग्युलर वेलॉसिटी. सो इनिशियली आपण डेफिनेशन करू. ओके, so rate of change of angular displacement, rate of change of angular displacement with respect to time is called angular velocity. Okay, so rate of change of angular displacement with respect to time किंवा time rate of change of angular displacement is called angular velocity. So form का होईल, therefore angular velocity is equals to angular displacement upon time. So that is omega bar equals to b theta bar upon dt. हा जो फॉर्म आहे कसा आला. ओके, आपण म्हटलं पार्टिकल शॉर्ट इंटरवल ऑफ टाइम मध्ये त्याची पोझिशन चेंज करत आहे, ए टू बी आहे तो शॉर्ट इंटरवल ऑफ टाइम आपण त्याचा करणार डेल्टा. ओके, सो टाइम रेट ऑफ चेंज किंवा द लिमिट टू विच अशा पद्धतीने आपल्याला शॉर्ट इंटरवल ऑफ टाईमसाठी अँग्युलर वेलॉसिटी डिफाईन करता येते. पण ओव्हरऑल त्याची डेफिनेशन आपण अशी लिहित असतो. ओके, म्हणजे विदिन शॉर्ट इंटरवल ऑफ टाईम म्हणजे टाईमची जर लिमिट असेल तर अँग्युलर वेलॉसिटी आपण कशी लिहिणार, अँग्युलर वेलॉसिटी इक्वल्स टू लिमिट डेल्टा टी टेन्स टू 0. ओके, म्हणजे खूप कमी वेळामध्ये, म्हणजे आता ए आणि बी हे दोन पोझिशन ज्या पार्टिकलच्या ह्या दूर जरी दिसत असल्या तरी त्या कन्सिडर करा की हे दोन पॉईंट ज्या दोन पोझिशन ज्या त्या एकमेकाच्या खूप जवळ आहे आणि तेवढ्या कमी वेळामध्ये ज्या रेटनं अँग्युलर डिस्प्लेसमेंट का होते, चेंज होते. सो दॅट इज द डेल थीटा अपॉन डेल टी. त्याला आपण असं डिनोट करणार. ओके, आणि मग याचं कन्व्हर्शन जे आहे ह्याला आपण कसं रिप्रेझेंट करतो, तर डी थीटा बार अपॉन डी टी. ओके, सो रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम इज कॉल्ड अँग्युलर वेलॉसिटी. आता ही वेक्टर क्वांटिटी आहे परत, म्हणजे त्या क्वांटिटीला डायरेक्शन आहे, मॅग्निट्यूड तर आपल्याला याच्यावरून फाइंड आउट करता येते. तर फायनाईट अँग्युलर वेलॉसिटी जर असेल म्हणजे याची मॅग्निट्यूड जर आपण लिहिली तर मॅग्निट्यूडसाठी काय लिहिणार की ओमेगा इक्वल्स टू थीटा अपॉन टी. ओमेगा इक्वल्स टू थीटा अपॉन टी. तेव्हा या ओमेगाला आपण म्हणू अँग्युलर स्पीड. तेव्हा आपण याला काय म्हणू, अँग्युलर स्पीड. आणि मग याच्यावरून आपल्याला काय लिहिता येते की थीटा जो आहे हा थीटा होईल ओमेगा इंटू टी. थीटा का होईल ओमेगा इंटू टी. ओके, तर ही वेक्टर क्वांटिटी आहे आणि मग याची जी डायरेक्शन आहे ती परत राईट हँड रूल किंवा राईट हँडेड स्क्रू रूलनं आपल्याला डिनोट करता येते. मग जसं आपण अँग्युलर डिस्प्लेसमेंटसाठी पाहिलं की पार्टिकल समजा अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनला जर मोशन परफॉर्म करत असेल तर अँग्युलर डिस्प्लेसमेंट असते व्हर्टिकल अपवर्ड. तर त्याच पद्धतीनं पार्टिकल जर समजा अँटी क्लॉकवाईज सेन्स ऑफ रोटेशनला मोशन परफॉर्म करत असेल तर अँग्युलर वेलॉसिटी असेल व्हर्टिकल अपवर्ड.
आणि समजा क्लॉकवाईज डायरेक्शननं पार्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असेल तर अँग्युलर वेलॉसिटी असेल व्हर्टिकल डाऊनवर्ड. ओके, तर सेम अँग्युलर डिस्प्लेसमेंट सारखीच डायरेक्शन जी आहे ती अँग्युलर वेलॉसिटीची सुद्धा असते. ओके, तर हा फॉर्म्युला तुमच्या लक्षात आला असेल. ओके, नेक्स्ट थिंग, आता इथं आहे अँग्युलर डिस्प्लेसमेंट. म्हणजे आता याचं युनिट जे आहे अँग्युलर वेलॉसिटी कशामध्ये मेजर करायची, तर अँग्युलर डिस्प्लेसमेंटचं युनिट आहे रेडियन आणि टाईमसाठी सेकंड. म्हणजे अँग्युलर वेलॉसिटीचं जे असाइनमेंट आहे ते काय असेल, रेडियन पर सेकंड. काय असेल, रेडियन पर सेकंड. आणि अँग्युलर डिस्प्लेसमेंट असेल डायमेन्शनलेस, पण इथं टाईम प्रेझेंट आहे म्हणजे इथं T⁻1 असेल, इथं सगळ्या क्वांटिटी 0 असतील. म्हणजे डायमेन्शन असेल फक्त T⁻⁻1. T⁻⁻1. तर हे सर्व आपण कॅरेक्टरिस्टिक्समध्ये आपण हे नोट करू. हा फॉर्म्युला डेफिनेशन तुमच्या लक्षात आली असेल. ओके, so it is a vector quantity. It is a vector quantity. Direction is given by right hand rule. Direction is given by right hand rule or right handed screw rule. हे लक्षात ठेवा. For anti-clockwise sense of rotation, it is vertical upward. It is a vertical upward perpendicular to the plane of circle. Angular displacement सारखं समजा अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन असेल, लाईक दिस द अँग्युलर वेलॉसिटी असेल along this direction. Okay, for clockwise sense of rotation, for clockwise sense of rotation, it is vertical downward. तुमच्या लक्षात आलं असेल क्लॉकवाईज मोशन असेल तर अँग्युलर वेलॉसिटी असेल लाईक दिस, वर्टिकल डाउनवर्ड. ओके, सो इट इज अ वेक्टर क्वांटिटी. इट इज मेजर्ड इन SI unit is radian per second. So that is a radian per second. Dimension, angular displacement dimensionless आहे. डायमेन्शन काय असेल, तर टाइम आहे, that is to 0, m raised to 0, t raised to -1. ओके, तर ह्या एवढ्या ज्या कॅरेक्टरिस्टिक ज्या आहेत त्या सफिशियंट आहे. एवढी जी इन्फॉर्मेशन आहे सफिशियंट आहे. ओके, आता याच्या व्यतिरिक्त समजा जी बुक्समध्ये रिलेशन दिलेलं आहे लिनियर वेलॉसिटी आणि अँग्युलर वेलॉसिटीसाठी. ओके, आपल्याला माहिती आहे की पार्टिकल जर समजा युनिफॉर्म सर्क्युलर मोशन जर परफॉर्म करत असेल, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन तो नेक्स्ट पार्ट आहे. ओके, पण तरी त्यासाठी अँग्युलर वेलॉसिटी जी आहे ती कॉन्स्टंट असते, कॉन्स्टंट इन मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन. आता पार्टिकल अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनने युनिफॉर्म सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असेल तर ह्या अँग्युलर वेलॉसिटीची डायरेक्शन चेंज होणार नाही, त्याची मॅग्निट्यूड सुद्धा चेंज होणार नाही. म्हणजे फॉर UCM अँग्युलर वेलॉसिटी इज अ कॉन्स्टंट इन अ मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन. सेकंड थिंग, तर जेव्हा पार्टिकल जर तर सर्क्युलर मोशन परफॉर्म करतात तर आपल्याला माहीत आहे की इट्स डायरेक्शन ऑफ लिनियर वेलॉसिटी. जसं डायग्राममध्ये शो केलेला आहे की डायरेक्शन ऑफ लिनियर वेलॉसिटी आपल्याला माहीत आहे. इट्स डायरेक्शन ऑफ दिस लिनियर वेलॉसिटी इज चेंजेस ॲट एव्हरी इन्स्टंट. म्हणजे तो बी या पोझिशनवरती असेल तर अलॉंग दिस टँजंट डायरेक्शन ऑफ वेलॉसिटी असेल, आहे ना. पार्टिकल सी या पोझिशनवरती गेला तर अलॉंग दिस डायरेक्शन लिनियर वेलॉसिटी असेल.
जे लिनियर व्हेलॉसिटीची डायरेक्शन चेंज होते आणि ती कशी असते तर अलॉंग द टँजंट असते, अलॉंग द टँजंट असते. ओके, सो फॉर वन कम्प्लीट रिव्हॉल्युशन म्हणजे आता जेव्हा पार्टिकल एक कम्प्लीट रिव्हॉल्युशन करेल, ओके, तेव्हा त्याची लिनियर व्हेलॉसिटी काय असेल तर लिनियर व्हेलॉसिटी असेल फॉर वन कम्प्लीट रिव्हॉल्युशन, फॉर वन complete revolution, for one complete revolution. एका कम्प्लीट रिव्हॉल्युशन मध्ये पार्टिकलला आता व्हेलॉसिटी जर आपण म्हणजे लिनियर स्पीड जर फाइंड आउट करायची असेल तर स्पीड म्हणजे काय जी स्केलर क्वांटिटी म्हणजे जसं व्हेलॉसिटी म्हणजे डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम, तसं स्पीड म्हणजे काय असेल डिस्टन्स अपॉन टाइम. तर तेव्हा मॅग्निट्यूड जर फाइंड आउट करायचं असेल तर पार्टिकल किती डिस्टन्स कव्हर करेल तर इक्वल्स टू सर्कम्फरन्स, सर्कम्फरन्स. सो दॅट इज 2 पाय आर. आणि टाइम किती लागेल त्याला एका रिव्हॉल्युशनसाठी तर जो काही पिरियड आहे म्हणजे आता सेकंद काट्याला एक रिव्हॉल्युशन करण्यासाठी किती वेळ लागतो तर 60 सेकंद. ओके, तर 60 हा झाला त्याचा पिरियड म्हणजे तसंच, आणि तो पिरियड आपण टीने डिनोट करत असतो. ओके, तर टाइम लागेल त्याच्या पिरियड एवढा फॉर वन कम्प्लीट रिव्हॉल्युशनसाठी. ओके, आता हे झालं लिनियर स्पीडसाठी. तसं अँग्युलर स्पीडसाठी का होईल फॉर अँग्युलर स्पीड म्हणजे दॅट इज द अँग्युलर व्हेलॉसिटी म्हणजे एका कम्प्लीट रिव्हॉल्युशनमध्ये सेंटरसोबत झालेला अँगल. ओके, सो दॅट इज द अँग्युलर डिस्प्लेसमेंट थीटा. सो अँग्युलर व्हेलॉसिटी आपण डिफाईन केली रेट ऑफ किंवा अँग्युलर डिस्प्लेसमेंट. आता एक कम्प्लीट रिव्हॉल्युशन झालं आणि सेंटरसोबत जी अँग्युलर डिस्प्लेसमेंट आहे ती झाली थीटा आणि टाईम असेल इक्वल्स टू. आता एक कम्प्लीट रिव्हॉल्युशन म्हटलं तर ही अँग्युलर डिस्प्लेसमेंट किती होईल तर ही होईल 2 पाय आणि टाइम असेल इक्वल्स टू इट्स पिरियड, किती असेल इक्वल्स टू इट्स पिरियड. ओके, तर इथं याला आपल्याला परत नेक्स्ट फॉर्ममध्ये अँग्युलर जी स्पीड आहे ज्याला अँग्युलर फ्रिक्वेन्सी सुद्धा म्हणतात. ओके, तर ही अँग्युलर फ्रिक्वेन्सी कशी लिहिता येते तर रेसिप्रोकल ऑफ पिरियड म्हणजेच फ्रिक्वेन्सी याला लिहिता येते 2 पाय एल. काय लिहिता येते 2 पाय. ओके, सो हेअर ओमेगा इज अँग्युलर फ्रिक्वेन्सी, ओमेगा इज अँग्युलर फ्रिक्वेन्सी आणि एन काय असेल फ्रिक्वेन्सी ऑफ रिव्हॉल्युशन अँड एन इज फ्रिक्वेन्सी ऑफ रिव्हॉल्युशन, फ्रिक्वेन्सी ऑफ रिव्हॉल्युशन. हा एक फॉर्म जो आहे तो लक्षात ठेवा. ओके, तर अशा पद्धतीचा जो फॉर्म आहे तो आपल्याला ॲक्सेलरेशन ॲव्हरेज अँग्युलर ॲक्सेलरेशन फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला काम येतो. ओके, तर आपण नेक्स्ट पाहू की जसं ॲक्सेलरेशन आपण लिहित असतो की फायनल वेलॉसिटी मायनस इनिशियल वेलॉसिटी लिनियरसाठी, तसं जी नेक्स्ट क्वांटिटी आहे अँग्युलर ॲक्सेलरेशन फायनल अँग्युलर वेलॉसिटी त्याला आपण 1 सुद्धा डिनोट करतो मायनस इनिशियल अँग्युलर वेलॉसिटी. त्यावेळेस इनिशियल फ्रिक्वेन्सी ऑफ रिव्हॉल्युशन आपल्याला डिनोट करता येईल. ओके, म्हणजे पार्टिकल समजा 60 RPM रिव्हॉल्युशन पर मिनिट किंवा रिव्हॉल्युशन पर सेकंद कव्हर करत असेल आणि काही वेळानंतर 120वर जात असेल तर त्यावेळेस आपल्याला हा ओमेगा 1 आणि ओमेगा नॉट जो आहे तो रिप्रेझेंट करता येतो, हे लक्षात ठेवा. ओके, तर हे झालं वन कम्प्लीट रिव्हॉल्युशनसाठी. म्हणजे वन कम्प्लीट रिव्हॉल्युशनसाठी आपण इथं काय लिहिणार दॅट इज ओमेगा इक्वल्स टू 2 पाय अपॉन टी. सो ओमेगा इक्वल्स टू 2 पाय अपॉन टी. याला आपण आरनं मल्टिप्लाय आणि आरनं जर डिव्हाइड केलं तर 2 पाय आर अपॉन टी म्हणजे व्ही, लिनियर स्पीड अपॉन आर. ओके, म्हणजे इथे लिहिता येईल ओमेगा इक्वल्स टू व्ही अपॉन आर. त्याच्यावरून आपल्याला लिहिता येते रिलेशन बिटवीन द लिनियर वेलॉसिटी अँड अँग्युलर वेलॉसिटी. ते रिलेशन काय व्ही इक्वल्स टू ओमेगा इंटू आर. त्यालाच वेक्टर फॉर्ममध्ये काय लिहिणार तर व्ही बार इक्वल्स टू ओमेगा बार क्रॉस आर बार. ओके, तर हे घेतलेलं आहे रिलेशनवरून या रिलेशन बिटवीन लिनियर वेलॉसिटी अँड अँग्युलर वेलॉसिटी. ओके, तर तो पार्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करतो द डायरेक्शन ऑफ लिनियर वेलॉसिटी इज अलॉंग दिस टँजंट. आणि फॉर वन कम्प्लीट रिव्हॉल्युशनसाठी आपण हे जे फॉर्म आहे या फॉर्मवर आपण हे रिलेशनसुद्धा काय करू शकतो डिनोट करू शकतो. ओके, तर आय होप तुम्हाला ह्या 2-3 क्वांटिटी ज्या आहेत त्या समजल्या असतील. त्याच्यानंतरचा जो पार्ट आहे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आणि नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू. ओके, सो थँक्यू स्टुडंट.